या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। शहरातील एका 60 वर्षीय वयोवृद्ध महिलेचा गळा आवळून तिचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह सोलापूर पुणे हायवेवरील लांबोटी जवळच्या सीना नदीत फेकून दिला। साळूबाई नागेश वाघमोडे, वय 60, राहणार 78, स्वागत नगर, MIDC असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे। या प्रकरणी संशयित आरोपी दीपक साळुंखे, वय 40, राहणार जय मल्हार नगर, बाळे व विधी संघर्षग्रस्त बालक या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून दीपकला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पोलिसांकडून प्राथमिक स्वरूपात हाती आलेल्या माहितीनुसार दीपकने साळूबाईच्या तोंडात स्कार्फचा बोळा घालून गळा आवळून तिला खलास केले। तिच्या अंगावरील सोने चोरी करण्याच्या उद्देशाने ओरबाडून घेतले। जीव गेल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने तिचे प्रेत लांबोटी जवळच्या सीना नदीवरील पुलावरून नदीत टाकून दिले। साळूबाई या तर्टी नाका येथून रिक्षात त्याच्या बसल्या होत्या। ही घटना 27 जुलै रोजी दुपारी 3च्या सुमारास घडली। दरम्यान साळूबाई या घरी न आल्याने अशोक वाघमोडे यांनी नातेवाईकांकडे चौकशी केली, पण ती सापडली नाही। अखेर अशोक यांनी 25 जुलैला जोडभावी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली। दरम्यान मोहोळ पोलिसांकडून खबर मिळाल्यानंतर जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तिकडे तपास केला। नदीतील छिन्न विच्छिन्न झालेल्या मृतदेहाने मुलाच्या अंगावरील कपड्यांवरून ओळखले। त्यानंतर तपासाची चक्रे फिरवून पोलिसांनी दीपकला ताब्यात घेतले। पहिल्यांदा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, पण पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सारा घटनाक्रम सांगितला। संशयित आरोपी क्रमांक 1 आणि 2 यांनी संगनमत करून चोरी करण्याच्या उद्देशाने साळूबाईचा गळा आवळून तोंडात स्कार्फ कोंबून जिवे ठार मारल्याची पोलिसांची माहिती आहे। या प्रकरणी पोलीस सब इन्स्पेक्टर नागेश रामनाथ येळे, जोडभावी पेठ पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे। तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण हे करत आहेत। या प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। साळूबाई आणि दीपक यांचा काय संबंध होता? साळूबाई जाताना घरातून का सांगून गेल्या नाहीत? कुठे जाणार हेही का सांगितले नाही? साळूबाई यांच्या मृतदेहाचे काय झाले? PI चव्हाण त्यांची टीम तपासकामी लांबोटीला गेली होती। तिथे काही धागेदोरे हाती लागताच त्यांच्यासह त्यांची टीम शनिवारी रात्री उशिरा कामतीला गेले होते। या तपासातून ठोस माहिती काय उजेडात येते याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे। रिक्षाचालक दीपकला आज रविवारी कोर्टात दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।